संसारिक विषयांच्या अभ्यासातून मिळालेलं ज्ञान तुम्ही जर शिकवलं तेही ज्ञानदान, पण विषयांचं ज्ञानदान आहे. विषयांचं ज्ञान जे तुम्ही संपादित केलं ते तुम्ही दान करताय, तसं ते श्रेष्ठ आहे. का श्रेष्ठ आहे सांगेल. नंबर 2, दुसरं काय सांगितलं, अध्यात्मशास्त्र तुम्ही शिकले आणि तेही सांगू लागले, तेही दान. म्हणजे अध्यात्मशास्त्रांच्या पुस्तकामध्ये वाचलेलं, घोकलेलं, शिकलेलं तेही सांगणं आणि संसारिक विषयांच्या अभ्यासातून शिकून ते सांगणं, दोन्हीला काय म्हणतात? एकीकडे एकाला विद्वान म्हणतात आणि त्याला प्रोफेसर म्हणतात, टीचर म्हणतात. लक्षात घ्या. आणि इकडे पंडित म्हणतात, महाराज म्हणतात. भागवत कथा सांगायला शिकून घेतलेले, अध्यात्मशास्त्राच्या पुस्तकांमधलं शिकून घेतलेलं सांगितलं, वाचन केले, पाठ केले, सांगतायत. नथिंग बट ए टेप रेकॉर्डर, ऑल दे आर ऑल टेप रेकॉर्डर, शेखरांच्या भाषेत. चंद्रशेखरनी सांगितलं, आपले गाडगीळ, आपले बॉस, एखाद्या पुस्तकातून वाचून तुम्ही घोकून जर सांगायला लागले, कुठल्याही शास्त्रामधून शिकून तुम्ही सांगायला लागले, वाचून सांगायला लागले, तुम्ही नथिंग बट ए टेप रेकॉर्डर. त्याला कितपत महत्त्व द्यायचं असतं स्पष्ट मार्गदर्शकांच्या जवळ सांगत असताना स्पष्टपणे सांगितलं की ते तुम्ही टेप रेकॉर्डरचं काम केलं, बाकी काही केलेलं नाही. मग पाहतील ना आपापले पुस्तकं लोक, तुमची काय गरज आहे. एक झालं. म्हणजे हे शिकून सांगतात तरी हे श्रेष्ठ आहे. कोणत्या याच्यापेक्षा? गहुदान, भूदान, पैसा दान या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. याचा अर्थ असा समजू नका कोणी की आम्ही फक्त ज्ञानदान करू आणि पैसा देणार नाही, असा अर्थ नाही. ते दिलंच पाहिजे, हे मस्ट आहे. ते तुम्ही दिलंच पाहिजे. वस्त्रदान, सगळे दानच झाले पाहिजेत. म्हणजे याचा अर्थ म्हणजे 5वीच्या अभ्यासापेक्षा मॅट्रिकचा अभ्यास श्रेष्ठ आहे. याचा अर्थ 5वीमधून जायचं नाही असं समजायचं कारण नाही. लक्षात घ्या मी काय म्हटलं. कारण ह्या स्टेजेस पार कराव्या लागतात, सगळ्या स्टेप्समधून जावं लागतं. म्हणून द्रव्यदान हे सगळं करावं लागतं. पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ विषयांचं ज्ञान आणि अध्यात्मांच्या पुस्तकातलं आध्यात्मिक विषयांचं ज्ञान, हे दोन्हीही दान. आता तिसरा ज्ञानाचा प्रकार, तिसरा आहे आत्मज्ञानाच्या शक्तीचं दान. हे कसं? कुंडलिनी जागृत झाल्यानंतर हे होतं. आध्यात्मिक पॉवर आपण मेहनतीनं मिळवायची, ती ट्रान्समिट करायची, दुसऱ्याला द्यायची. ए हृदयीचे ते हृदयी घातले. कोणती ओवी आहे? कोण म्हटलं? अच्छा, बाकीचे सगळे पाहत होते, आम्हाला काय माहित. हृदया हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. द्वैतन मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. भगवंतानी दोघांचा भेद कायम ठेवून आपल्यासारखं अर्जुनाला करून टाकलं. कारण ह्या हृदयातली त्या हृदयात घातलं, ह्या भांड्यातलं पाणी त्या भांड्यात ओतलं, आपली आत्मज्योतीतून दुसऱ्याची ज्योती पेटवली. गुरु काय करतो? आपली विकसित आत्मज्योती करोडो जन्माच्या पुण्याईनं आणि तपश्चर्येनं मिळवलेली
ती देतो त्याची किंमत किती? लक्षात घ्या मी काय म्हटलंय. त्याची किंमत किती? संसाराच्या वस्तू विकत घेण्याची किंमत नाही. त्याचं मोल काय? त्यांनी एक एक श्वास, एक एक रक्ताचा कण आणि हजारो जन्माची पुण्य आहे. आणि ह्या जन्मीचं तप, हजारो जन्मीचं तप पणाला लावून जे ईश्वराकडून मिळवलं ते तो दान देतो. त्याला आत्मशक्तीचं दान म्हटलंय. हे सर्वात श्रेष्ठ आहे. हा आत्मयज्ञ सर्वात श्रेष्ठ आहे. म्हणून साधक ज्या वेळेस आत्मयज्ञामध्ये लीन असेल, सगळ्यात श्रेष्ठ यज्ञ तो आहे. म्हणजे त्यांनी दान करू नये असं नाही, म्हणजे त्यांनी द्रव्यदान करू नये असं नाही, अन्नदान करू नये असं नाही. ते कनिष्ठ दान तर झालेच पाहिजे, पण श्रेष्ठ दान शेवटचं तुम्हाला हे झालं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्ट दान करावी लागणार आहे, हे लिहून घ्या. असा अर्थ नाही की आम्ही आत्मयज्ञ केला म्हणजे आम्हाला आता काही द्यायची जरूर झाली नाही. नो, प्रत्येक गोष्ट दान झाली पाहिजे. कोणाला गरज नाही. आत्मयज्ञामध्ये पारंगत झाल्यानंतर ब्रह्म झालाय, सिद्धगुरु झालाय, त्याला गरज नाही मात्र कशाचीच. आणि तो सगळ्यामधून आलाय. अरे हजारो जन्म त्याने दान दिलं, त्याच वेळेस त्याला हे मिळालंय. लक्षात घ्या, त्यालाही त्याच्याशिवाय मिळालं हे नाही, त्यानं सगळं दान दिलेलं आहे, तेव्हा त्यालाही हे मिळालेलं आहे. बाई मी विकत घेतला श्याम, जन्मभरीच्या श्वासा इतके मोजी येले हरिनाम. बाई मी विकत घेतला श्याम. परचेस करावा लागतो ईश्वर. तर विकत घ्यायचं जितकं मोल असेल सगळं चुकवलं पाहिजे. कारण आत्मयज्ञापर्यंत तुम्ही पोहोचूच शकत नाही ह्याच दान धर्माच्या यज्ञातून तुम्ही गेल्याशिवाय, आणि टिकूही शकत नाही. म्हणून ह्या कनिष्ठ यज्ञापासून श्रेष्ठ यज्ञापर्यंतच्या 13 यज्ञांची वाटचाल तुमची झाली पाहिजे. ही भगवद्गीता. लक्षात घ्या काय म्हटलं, पूर्ण वाटचाल झाली पाहिजे. ते द्रव्यादी याग किर होती. भागवत कथा ऐकणं, वेद रुची ऐकणं, सगळ्यापेक्षा आत्मयज्ञाची साधना करणं सर्वात श्रेष्ठ आहे. आणि आत्मयज्ञ सोडून तुम्ही बाकीच्या पसाऱ्यामध्ये जर गेलात, उद्या यज्ञ चाललाय बसले तिथे जाऊ, भागवत कथा चालली बसले, बसू नये असं नाही. तुम्हीच सांगितलं ना बसू नका, आम्ही उठून आलो तर झोपलोत घरी. झोपले हे अजून पाप केलं, त्याच्यापेक्षा ते बसले असते बरं झालं असतं. 7 दिवस 8-8 घंटे भागवत कथा ऐकल्या असतील, 8-8 घंटे 7 दिवस तुम्ही घरी बसून साधना त्याच वेळेस केली असेल, ते श्रेष्ठ आहे. पण तुम्ही काम करत होते आणि भागवत कथाही ऐकत नव्हते, दोन्हीकडून गेली. लोक अर्थपार वेगळे काढतात. काय पडलंय त्याच्यात, काय ऐकायचंय, मग काय करायचं, काहीच करायचं नाही. असं नाही. हा, दोन्हीमध्ये चॉईस दिला. हे पहा देसाई मोरे, तुम्हाला 7 दिवस देण्यात येतं. 2 चॉईस आहेत. 7 दिवसाची सुट्टी आहे. 7 दिवस रात्रंदिवस एक तर साधना करा, नाही तर तिकडे भागवत कथा चालली ऐका. कुठे जावं आता तुम्हीच निर्णय द्याल, कुठे जावं. साधना करायला. आणि ज्याला झोपा येतील त्यांनी झोपा, आपल्यालाही सोय ना झोपायची सोय. साधण्या इतकी तर सोय नाही हो झोपायची. हां हां, भागवतात झोपता येत नाही, तो शेजारचा असा उठवतो. याच्यात कोणी उठवत नाही, उलट उठून जातात. हे जर पसरले तर, हे धूळ जर पसरले अंगावर पडतील म्हणून बाजूचे उठून जातात. तिथे इतकं झोपता येत नाही, तिथं असं करावं लागतं. नाही पुन्हा असं मुंडकं हलवावं लागतं.
तो साधूही काही बोलू शकत नाही, कारण त्याला फीस पाहिजे असते. ते द्रव्यादी याग कीर होती, परिज्ञान यज्ञाची सरी न पावती. म्हणजे श्रेष्ठ श्रेष्ठत्वाकडे जावं लागणार आहे, जावं लागणार आहे. आणि ज्ञान यज्ञ म्हणजे आत्मज्ञान यज्ञ सर्वात श्रेष्ठ आहे. आत्मयज्ञ पेटवणं, ब्रह्माग्नी पेटवणं, ब्रह्माग्नीत आहुती देणं हा यज्ञ श्रेष्ठ आहे. आणि आत्मशक्तीचा स्वामी होणं हा सर्वात मोठा यज्ञ आहे. आणि याच्यात पारंगत होऊन पुन्हा दान देणं म्हणजे साधकांना दानच आहे ना, काय दुसरं. आपली संपत्ती चिक्कूपणाने साठवून दान करावी लागते. वाटायला गेलो ना, एका झटक्यात वाटल्या जाईल. फक्त पात्र साधकाला द्यावी, कारण ही पण खिरापत नाही जास्त. त्याला वाटतं तुम्हाला ट्रान्समिट ज्यावेळेस होतं ना, शक्ती कमी होते, आध्यात्मिक शक्ती कमी होते ज्यावेळेस असे ट्रान्समिट करतो त्यावेळेस. आणि शारीरिक शक्ती पण कमी होते. प्रभू फुकट नाही देत काही, दोन्ही कमी होतं. पण नाईलाज असतं, दिलंच पाहिजे हा दंडक आहे. आणि म्हणून वाढवलंही पाहिजे. तुम्ही वाढवता नाही, हळूहळू हळूहळू सगळी खतम होईल. ही का खिरापत आहे का सारखी वाटायला? वाढवली पण पाहिजे साधनेमध्ये. वाढवायची वाटायची, वाढवायची वाटायची, असा प्रकार आहे. मग कमी होत नाही. ते द्रव्यादी याग कीर होती, परिज्ञान यज्ञाची सरी न पावती. जैसी तारा तेज संपत्ती दिनकरापासी. ते द्रव्यादी यज्ञ खरे आहेत, पण सूर्याच्या प्रकाशापुढे जसे नक्षत्रांच्या तेजाचे वैभव लोपते. खरं सांगा, जीवनात आता तुम्ही म्हणतात कशाहून श्रेष्ठ आहे हो? एखादा तर्काधिष्ठित माणसं असतात, आणि काय असू नये, कशाहून श्रेष्ठ आहे हो? आम्ही आमच्या जीवनात मिळवलेली लाखोंची संपत्ती वाटून टाकायची, द्यायची, दान करायची, ती फुकटात. जमीन दान, काय काय दान असेल ते आम्ही करायचं. याच्यात काय विद्यादानात? ही ही संपत्ती ह्या जन्मात मिळवलेली, कदाचित बापाकडून आलेली असेल, तुम्हीच मिळवली हेही खरं नाही. पण पुण्य मात्र स्वतंत्र करोडो जन्मापासून कमवावं लागतं. लक्षात घ्या, पुण्य हे करोडो जन्मापासून कमवावं लागतं. ती कमाई स्वतःची आहे, बापाची नाही, आज्याची नाही आहे, पंजाची नाही आहे, पर्सनल आहे, पर्सनल. कोणी म्हणतं आमच्या बापाचं पुण्य, नो, पर्सनल पुण्य आहे ते तुमचं. हजारो हजारो जन्मापासून स्वर्गामध्ये देखील आपले जन्म झाले असतील, कुठल्याही लोकात झाले असतील, करोडो जन्म झाले असतील, त्याच्यामध्ये जे तप केलं त्याचं पुण्याचं फळ आहे. आणि ह्याही जन्माची तपश्चर्या पूर्णपणाला लावली, पूर्ण आयुष्य झोकून दिल्यानंतर, जाळून घेतल्यानंतर निर्माण झालेला आहे पैसा हा कष्टाचाच असेल असं नाही. असेल तर ह्या जन्मीच्या कष्टाचा असेल, असेल तर पूर्वजन्मीचं फळ म्हणून आलेलं असेल, किंवा बापाची पैतृक संपत्ती म्हणून आलेली असेल. तुमचं किती लक्षात घ्या. आणि म्हणून श्रेष्ठ आहे. बरं, हे अवेलेबल नाही आहे, कुठेही अवेलेबल नाही आहे, कोणाजवळही हे नाही आहे. नॉट मार्केटेबल, नॉट परचेसेबल. पैसा कुठेही मिळेल, कोणाजवळही मिळेल. अंबानीकडे गेलं तरी मिळेल, भिकाऱ्याजवळही 5 रुपये आहेत तुम्हाला द्यायला. हे कोणाजवळ नाही.
ही संपत्ती कोणाही जवळ नाही, लक्षात घ्या, आणि कोणी देऊ शकत नाही. बरं, काही जणांजवळ असेल पण देताच येत नाही. काही जणांजवळ असते पण ट्रान्समिट करणं नाही, येत नाही. ते तसेच राहतात, देताच येत नाही आम्हाला, ते गेलं कामातून. ही संपत्ती अनमोल आहे. आणि याच्यात काय, ह्या जन्मात तुम्हाला द्रव्यदान जर केलं, हा गुरुकार्याला केलं वगैरे ते सोडा, पण तुम्ही जर असं संसारामध्ये दान करीत फिरले, काय होईल? पोरग शिकेल, हे करील, पण आत्मज्ञानी मोक्षाकडे जाणार नाही. पोराला तुम्ही भरवता, त्याला शिक्षण देता, त्यासाठी पैसा खर्च करता, पुण्य आहे. पण हे पुण्य काय काम करतं? त्याला विषयी ज्ञान शिकवतं. बरोबर आहे. शेवटी तुम्ही कर्मबंधाचं ज्ञान दिलं ना, त्या दानधर्माने तुम्ही कुठलं ज्ञान त्याला दिलं? मोक्षाचं तर दिलं नाही ना, कर्मबंधनं प्राप्त होण्याचं ज्ञान दिलं. मग त्याची श्रेष्ठत्व तितकंच आहे. लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. तुम्ही जे जे काही दान द्याल त्याचं फली त्याला किती मिळालं? एखादा पाणवटा खोदला, एखादी विहीर खोदली, ती दान केली तुम्ही, पाणी दान, इंजन लावून त्याला पाणी असं दिलं, किंवा मोटार लावून त्याला असं लिफ्ट केलं, तलाव खोदला, दान आहे. पण हे काय करील? फक्त पाणी पाजील, एवढंच ना, त्रषा हरेल. पण करोडो जन्मापासून हा जो जीव तडपतोय, टेम्पररी अशांत जीवाला तुम्ही पाणी दान केलंय, पण हे करोडो जन्मापासून हा जीव ब्रह्मसागरामध्ये जाण्याकरता तडपतोय, त्याची तोडीचं तर नाही दिलं ना तुम्ही दान. लक्षात घ्या काय म्हटलंय मी. मला आता तहान लागली आणि मी त्या तलावातून पिलं, माझी तृष्णा भागली, टेम्पररी लागली होती तहान, भागली. पण ही परमनंट तहान आहे करोडो जन्माची. कोण घालवणार हे पाणी? का हे दान घालवणार? नाही घालवू शकत. आणि म्हणून अध्यात्म तेजाचं दान आवश्यक आहे. जो जीव मागतोय, फिरतोय, तो फिरतोय, करोडो जन्म फिरतोय, म्हणून ते दान श्रेष्ठ आहे. लक्षात घ्या, असं मायन्यूटली ऑब्झर्व करा. म्हणून ज्ञान यज्ञाची सर त्यांना येत नाही. त्या यज्ञानी मोक्ष मिळत नाही, पण पात्रता येते. मोक्ष ज्याला मिळेल, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. एक प्रोफेसर आपल्या विद्यार्थ्याला आपल्यासारखंच करतो असं नाही, पण इकडे हा आध्यात्मिक प्रोफेसर सिद्धगुरु आपल्यासारखं करून टाकतो. पहा, मग इकडे टेम्पररी सुख मिळेल ह्या दानातनं, इकडे परमनंट सुख मिळेल. इकडे टेम्पररी आनंद मिळेल विषयांच्या सुखातनं, इकडे परमनंट आनंद मिळेल. इथला आनंद क्षणिक असेल, कमी होईल. पुरणपोळी कितीदा खाल, कमी 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 होईल आनंद. इकडचा आनंद वर्धमान आहे, सारखा वाढणार आहे, वर्धमान होणार आहे, सारखा वाढणार आहे. लक्षात घ्या. म्हणून कुठलं दान श्रेष्ठ आहे? परमनंट का टेम्पररी? टेम्पररी सुख देणारं की परमनंट सुख देणारं? टेम्पररी आनंद देणारं की परमनंट आनंद देणारं? लक्षात घ्या. म्हणून कुठलं दान श्रेष्ठ, कुठली साधना श्रेष्ठ, ही ठरवावी लागणार. एक मंदिर बांधलं तुम्ही तुमच्या पैशातून, काय होईल? लोक जातील, घंटा वाजवतील, पूजा करतील. आणि दुसरं तुम्ही एक साधनास्थळी बांधली आपल्या आळंदीची, तिथे जाऊन आपले साधक साधना करताय. श्रेष्ठ कोणतं?
कुठला निर्णय घ्याल तुम्ही? श्रेष्ठ कोणतं? त्या मंदिरातले जाणारे पुढे सरकलेत असं कधीच होणार नाही, पण इकडचे पुढे सरकू शकतात. स्थळ दोन्ही आहेत. मग जैनांनी एकाला स्थानक म्हटलं, एकाला मंदिर म्हटलं. मंदिर मार्गी, स्थानक मार्गी, पण अर्थ नाही समजले. ही अशी स्थानकं आहेत की ज्याच्यामधनं साधना झाली पाहिजे. आध्यात्मिक ऊर्जा जागृत करण्याकरता आणि ती वाढवण्याकरता जे सेंटर्स असतील ते दान श्रेष्ठ, त्या लोकांना दिलेलं श्रेष्ठ, ते कार्य श्रेष्ठ. कारण इकडे काय, मंदिरामध्ये पंड्यांची गुजराण आहे, काही लोकांची गुजराण आहे. प्रभू कुठल्या दानावर ते खुश होणार? मंदिरावर का या इकडच्या ह्याच्यावर? लक्षात घ्या, इथे जिवंत मंदिर आहे. इथे माणूस हा मंदिर बनवला जातोय. तिथे दगड मंदिर बनवले जातात. लक्षात घ्या, इथे माणूस, प्रत्येक माणूस हा देव मंदिर होतोय. आत्मा प्रगटतोय त्याच्यामध्ये. कोणतं दान श्रेष्ठ? म्हणून भगवान का श्रेष्ठ म्हणत चाललेत हे मी सांगत चाललोय. म्हणजे कल्पना अशी राहू नये खाली. याचा अर्थ मंदिर श्रेष्ठ नाही. दारूच्या अड्ड्यापेक्षा तर मंदिर श्रेष्ठ आहे ना. मग आम्ही दारूच्या अड्ड्याला दान दिलं, तिथे मस्ती माणूस पडतो, असं नाही आहे. त्याच्यापेक्षा हे श्रेष्ठ, पण याच्यापेक्षा ते श्रेष्ठ. तुम्हाला जर अवेलेबल जे काही मिळतं, कुठं देऊ मी? 10 वस्तू तुम्हाला दिल्या, कोणाला दान द्यायचं? 10 पोरं आणले आणि तुमच्याजवळ 1 रुपया आहे. मग तुम्ही म्हणाल बाबा एकालाच मी देऊ शकतो, मग श्रेष्ठ कोणाला देऊ ते मला सांगा. मग प्रत्येकाला तुम्ही विचारता, तू काय करणार, तू काय करणार, तू काय करणार. मग कोणाची आवश्यकता जास्त आहे तिथेच देणार ना तुम्ही. त्याच पोराला एक म्हणे मी गुटखा खातो, द्या. एक म्हणे बिडी पितो, द्या. गुटख्यापेक्षा बिडी चांगली. तो म्हणतो सिगारेट सॉफिस्टिकेटेड आहे, ते चांगलं. एक म्हणे मी तंबाखू खातो, एक म्हणेल नाही मी भाकरी खातो. असे असे अनेक प्रकार ज्यावेळेस तुमच्या समोर येतील त्यावेळेस कुठलं श्रेष्ठ आहे तुम्ही पाहाल आणि त्याला तुम्ही द्याल. असंच जगात आहे. आणि म्हणून याची श्रेष्ठता त्या कार्यावरनं आणि त्याच्या इफेक्ट परिणामावर अवलंबून आहे. आणि आत्मकल्याण हे सर्वश्रेष्ठ दान. जो ट्रान्समिट करतो तो महादानी. पण पात्रता येते, बाकीच्यांनी मात्र पात्रता येते. श्रेष्ठ दान देता 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 आत्मदान देण्यापर्यंत तुमची कुवत वाढते. पैशाचं दान, भूमिदान, विद्यादान करता 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 आत्मशक्तीचं ज्ञान प्रभू त्या माध्यमातनं देतो पात्रता आणून. लक्षात घ्या. आणि दिल्यानंतर प्रभू तुमचं उत्थान करतो आणि तुम्हाला आत्मदानी बनवतो आणि तुम्हाला देण्याकरता पुन्हा प्रवृत्त करतो. प्रत्येकाने द्यायचं आहे. सूर्य आपल्याला देतोय, चंद्र आपल्याला देतोय, पृथ्वी आपल्याला देते, देव आपल्याला देतो. लक्षात घ्या, प्रत्येक वस्तूचा जन्म दान देण्याकरता झालाय. माणूस इतका बदमाश आहे की मी घेण्याकरता झालोय. माझा सगळा जन्म घेण्याकरता झालाय. प्रत्येक जण देतोय, प्रत्येक जण देतोय. वृक्ष देतोय, वेली देतात, धरित्री देते, प्रत्येक गोष्ट देते, गाय देते, प्रत्येक गोष्ट काही ना काही देते. तारे देखील देतात, चंद्र देतो, समुद्र देतो. काय देतो तो तुम्हाला? ढग पाडून पाऊस नाही पडत, ढग निर्माण करून प्रत्येक गोष्ट दान देते. आणि जो देतो त्याच्यावर प्रभू खुश असतो.
आणि कोणाचं दान आहे? तुम्ही मिळवलेलं नाही, प्रभूंनी दिलेलं तुम्ही वाटतायत. तुमचं समजलं की खपलं, तुमचं काही नाही. देखे परमात्म सुख निदान म्हणजे स्टेजेस दाखवल्या त्या यज्ञाच्या. आता पुन्हा भ्रम राहू नये. देखे, आता काही लोक आत्मयज्ञ करतात. 8-8 घंटे तुम्ही साधना करतायत, योगाग्नी प्रचंड वाढतोय आणि अजूनही तुमचं त्या यज्ञामध्ये लक्ष आहे. लोकांसाठी करणं ठीक आहे, पण तुम्ही कुठंतरी मनातून हे पाहिजे, अरे माझा हा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे. हा यज्ञ तर काय, 4 ब्राह्मण जगवणं आहे. बालाभ्यासांचे धडे आहेत, लोकांकरता ठीक आहेत, माझ्याकरता नाही. 5वीचा वर्ग चाललेला आहे आणि तुम्ही मॅट्रिकचे विद्यार्थी आहात. लक्षात घ्या मी काय म्हणलं. 5वीचा वर्ग चाललाय, तुम्ही मॅट्रिकचे विद्यार्थी आहात. थोडा वेळ थांबून ऐकण्याकरता ठीक आहे की मी शिकलो तेच आहे का हे, एवढंच. पण जाऊ द्या, आता मी मॅट्रिक सोडून देतो, 5वीच्याच वर्गात जाऊन बसलो, संपलं तुमचं. तुम्हाला मॅट्रिक समजली नाही आणि 5वी समजली नाही. खालच्या वर्गात फार बसता कामा नये, आपल्या वरच्याच वर्गात अभ्यास केला पाहिजे. वरवरचा अभ्यासक्रम करणे, खालचा अभ्यासक्रम नुसतं पहा फार झालं तर करू नका. साधनेकरता मंदिराचा उपयोग करा, पण घंट्यानं अभिषेकच तुम्ही जर करीत बसले, घंट्या वाजवणं आणि अभिषेक करणं फार महत्त्व नाही. साधनेसाठी उपयोग जरूर करा. माऊली मंदिराचा उपयोग अनेक लोक अनेक रीतीने करतात, आपण आपल्या पद्धतीनं करतो. आत्मयज्ञाकरता प्रत्येक वस्तूचा उपयोग करा. चालतं. देखे परमात्म सुख निदान. आपण ज्ञानेश्वरीचा उपयोग घेतो की नाही? आपला हा ब्रह्माग्नी पेटवण्याकरताच उपयोग घेतोय ना. देखे परमात्म सुख निदान साधावया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. विषयी अधोमुख जीवात्मा दुःखाचा सागर आहे. तोच राजर्षी बुद्धियोग पद्धतीने सर्व सुखाचा आगर परमात्मा बनतो. या यज्ञ विज्ञानाचा विचार करून पहा. तो आत्मसुखांचा ठेवा नक्षिकांत प्रगट व्हावा म्हणून केवळ शक्ती जागी व क्रियाशीला झालेले साधक हे देखील अभावयोगीच वेळ तो गुप्त ठेवा, लोक तो गुप्त ठेवा ज्ञानदृष्टीने दिसेल असे अंजन घालून घेण्याची हायगय करीत नाहीत. अशी ज्ञानदृष्टी सिद्ध गुरु कृपासाध्य आहे एवढे येथे समजणे पुरे. पुढे क्रमशः स्पष्ट बोध होईल. देखे परमात्म सुख निदान साधावया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. वाह. देखे परमात्म सुख निदान. योगी जन साधना आत्मानंदाची, ब्रह्मानंदाची, आत्मयज्ञाची का करतात? त्यांना परमात्म सुख निदान पाहिजे. परमात्म सुख निदान म्हणजे काय? निदान म्हणजे ठेवा. परमात्म्याचं सुख काय? हे पा, जीव ज्या वेळेस आपला करोडो करोडो अरबो जन्मापासून विभक्त झालाय आणि मूळ आपल्या ब्रह्माकडे जाण्याकरता तडपतोय, त्यासाठी अनंत जन्म घेतोय, पण चुका करतोय.
चुका करतोय, फिरतोय, अनंत योनीत फिरतोय, तडपतोय, माहेरी जाण्याकरिता तडपतोय. सासरीचं सुख बेगडी दिसतंय, बेगडी लोक, बेगडी बोलणं, संसार अनंत जन्म फिरलाय, होरपळतोय. हा दाखवतायत, पण खरं परमात्म्याजवळ जे सुख आहे ते त्याला मिळत नाही. परमात्म्याकडे सुख कोणतं आहे? अखंड आहे, सदोदित आहे, नित्यवर्धमान आहे, परमनंट आहे, अनित्य आहे. आणि इकडचं सुख टेम्पररी आहे, कमी होणार आहे, नॉशिया येणार आहे, घटणार आहे. सगळे योगीजन योग साधना का करतात? परमात्म्याचं सुखाचा ठेवा मला मिळावा. परमात्म्याचं सुख काय? परमात्मा बनणं, परमात्म्याची पूर्ण शक्ती आपल्याला येणं, परमात्म्याची पूर्ण कृपा आपल्यावर होणं, परमात्मा पूर्णपणे प्रसन्न होणं आणि पूर्ण जीव हा शिव होणं. जीव हा शिव होणं, परमात्मा होणं. देखे परमात्म सुख निदान, या यज्ञातून काय मिळतंय? परमात्मा सुख निदान ठेवा. साधावया योगी जन, ते समाधीत मिळतं बरं. परमात्मा सुख निदान अखंड समाधीत मिळतं. जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री, असे अंजन घालून घेण्याची हायगाय करीत नाही. जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री, उन्मेष उत म्हणजे वर जाणे, ज्यांची दृष्टी वर गेली. वर म्हणजे बुबळं वर गेली की बोलराम भाई असं नाही अर्थ. उन्मेष नेत्री, जड दृष्टी नाही, दिव्य दृष्टी झाली. तेने अंजन गुणी दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत. तुकाराम. पूर्वी काही प्रकार होते पहा. केकामती, भानामती, काय असे काही काही प्रकार होते. काही अंजन असे होते, काय काय वाचलं होतं मी, फार वेळ होतं. बदकाचा उजवा डोळा, त्याचं रक्त काढायचं. आता बदक सापडला पाहिजे, त्याचा पण उजवा डोळा, भानगडच आहे सगळी. त्याचं रक्त, कोणाची विष्ठा, काय काय असे सगळे प्रकार करून ती कुठंतरी अंजन करायचं. ते मढ्यावर बसायचं. पुन्हा ते काही भानगडी आहेत. शनिवारचं मढं असलं पाहिजे, शनिवारीच रात्री 12लाच ते जाळलं पाहिजे. त्या मढ्यावर बसून ते लोक गेले की ते मढं खेचलं पाहिजे, त्याच्यावर ते खिचडी पकवली पाहिजे, काय अनेक प्रकार आहेत. आता त्याच्यातून काही काही वेळेस एखादं अंजन तयार करायचं आहे, काही असे तोटके आहेत. ते अंजन डोळ्यात घातलं की दिव्यदृष्टी येते. तुम्हाला काही दिसू लागतं, पाताळातलं धन दिसू लागतं, पुरलेलं धन दिसू लागतं. पण हा जो गुरु अंजन घालतो ना दिव्यदृष्टीचं, याच्यानं दिव्यदृष्टी येते. ज्ञानदृष्टीचं अंजन. विसंबिती अंजन उन्मेष नेत्री, आपल्या दृष्टीला ज्ञानाचं अंजन श्री गुरु घालतात आणि त्याला दिव्य दृष्टी प्रदान करतात. भगवान व्यासानी ही दिव्य दृष्टी दिली होती. हे लक्षात घ्या. तयार पाहिजे तो माणूस दिव्य दृष्टीला. यासाठी शरीर फार शुद्ध पाहिजे. शरीर सोन्यासारखं पाहिजे, कुठलाही त्याच्यात दोष राहता कामा नये.
आणि पृथ्वी तत्व जय, जलतत्व जय, ते परमाणू सगळे जय झाले पाहिजेत, संपले पाहिजेत. योगाग्नी इतका प्रचंड पाहिजे की ते आत्मतेज दृष्टीत निर्माण होतं. मग गुरु दिव्य दृष्टी प्रदान करतात, दिसू लागतं. जे दिठी सीन पविजे ते दिठी विण देखिजे, जरी अतेंद्रिय लाहिजे ज्ञानबळ, त्याला ज्ञानबळ म्हटलंय. अतेंद्रिय दिव्य दृष्टी गुरु देतात. संजयालाही भगवान व्यासानी दिली, त्यामुळं तो रणातले चित्र पिक्चर टाईप सांगत होतो. आज तक आखो दे का हाल आज तक, असा तो सांगायचा. इकडे कॉमेंट्री सुरू. त्याची दिव्य दृष्टी म्हणतात त्याला. ही दिव्य दृष्टी येत असते श्री गुरुकडून, आणि योगी लोक त्या दिव्य दृष्टीनंतरच परमात्मा ठेवा दिसतो. पाताळातलं धन दिसतं ना, ही दिव्य दृष्टी जर आली तर आत्म भांडारातलं तेज प्रभूच्या दिसू लागतं, विश्व ब्रह्मांडाच्या पलीकडचंही दिसू लागतं. जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री, हे अंजन ज्ञानदृष्टी उत्पन्न करण्याचं अतेंद्रिय ज्ञान बळाचं अंजन श्री गुरुकडून घेण्यास योगीजन भक्तजन टाळत नाहीत. कारण त्याच्याने परमात्मा सुख निदान दिसतं. परमात्मा दिव्य दृष्टीशिवाय दिसत नाही, साध्या दृष्टीला दिसत नाही. म्हणून लोक म्हणतात परमात्मा नाही, कारण आमची दृष्टी दिव्य नाही. दिव्य दृष्टी पाहिजे. दिव्य लोक, दिव्य भूमी, दिव्य शब्द, दिव्य नाद, दिव्य तेज, देवता, हे सगळं पाहायचं असेल तर दिव्य दृष्टी झाली पाहिजे. आणि त्यासाठी गुरुचं अतेंद्रिय ज्ञानबळाचं गुरुनी अंजन घातलं पाहिजे. पण त्यासाठी तेवढी पात्रता पाहिजे, राजर्षी योगामध्ये आलेली साधना तेवढी कणखर पाहिजे, प्रगट पाहिजे. अशी ज्ञानदृष्टी सिद्ध गुरु कृपा साध्य आहे, असं लिहिलंय बाप्पासाहेबांनी. आणि अंजन घालून घेण्याची कोणी हायगाई करत नाही. कोण कशाला करेल? हायगाईचा काही प्रश्नच नाही. म्हणजे मागितलं म्हणजे मिळतं असं नाही. त्याच्यासाठी हायगाई म्हणजे साधना प्रचंड पाहिजे. किती माहिती नाही. नारदानी शर्टमध्येच सांगतो, 2 साधक होते, 2 झाडाखाली बसलेले होते. कालांतराने नारद गेले. नारदाला पाहिले की एक जण उलटस असं वर काय पाय खाली मुंडकं साधना चालली होती. कित्येक वर्ष गेले. नारद दिसले की लगेच अबाउट टर्न झाले, खाली आले. हस नारदा लोटांगण घातलं. म्हणे तुम्ही विष्णू लोकात जातात, भगवान विष्णूशी डायरेक्ट तुमचं कम्युनिकेशन आहे. सांगा आमची भक्ती कधी ॲक्सेप्ट होणार आहे आणि प्रभू कृपा कधी करणार आहे, प्रभू कधी दिसणार आहे. नारद म्हणले बरं विचारून येतो. गेले. भगवान विष्णूला सांगितलं असा असा भक्त आहे, विचारा किती साधना करतोय. उलटा, आपले साधक तर बसूनही करत नाही, तो उलटा करतो. तर म्हणले जरा काही कृपा गिपा कधी सांग. म्हणले ते कोणत्या झाडाखाली आहे? मलेवडाचं झाड. ते म्हणले असं सांग त्यांना जाऊन की जितकं झाडाचे पानं आहेत तितक्या वर्ष साधना करावी लागेल, किंवा तितके जन्म करावे लागतील. बरं जन्म घेऊ, आपलं काय बिघडलं. तितके जन्म साधना करावी लागणार. तो दोरीगिरी होती ती काढली, बस झाली. म्हणला माळगिळ होती टाकून दिली. याच्यापेक्षा तर मजा करू म्हणले, आणि पुन्हा येईलच याचा काय भरोसा. आसन घिसन फेकून दिलं. नारदा घेऊन जा, तुम्हाला कामी येईल. आपलं काही खरं नाही म्हणले. माळ टाकून दिली, निघून गेले. नारद म्हणले वाईट झालं गड्या, आपण विनाकारण सांगितलं. दुसरे भक्त सापडले.
त्यांनी नारदाला पाहिलं की नारदा सांगा जरा वर लोक जाऊन आमचंही जरा काही बायोडाटा आणा, कधी होणार, काय होणार, ज्योतिष्य. म्हणजे मी नाही सांगत, नाही तुम्हाला शपथ आहे, तुम्हाला माझी शपथ आहे तुम्हाला. आता इतक्या शपथा घातल्यावर नारद म्हणले बाबा एक अट आहे. काय म्हणले, तुला वाईट वाटायचं नाही, तू काही सोडून जायचं नाही. तसं काही नाही म्हणले, फक्त विचारून या. गेल्यानंतर भगवंतांनी सांगितलं त्यालाही सांगा की जितके झाडाचे पान आहेत, कोणतं झाड आहे, आवळीचे झाड आहे, आणि जितके झाडाचे पान आहेत तितके जन्म तुला घ्यावे लागतील, तितकी साधना करावी लागेल. ते ऐकल्याबरोबर थैथै नाचायला लागला. तो आनंदानं नारदाचाच विणा घेतला आणि नाचायला लागला. आणि नारद तर ऐकायला तयार नाही. ते म्हणजे तू काय नाचतोय इतका, बस गॅरंटी झाली म्हणला, कधी का होईना गॅरंटी तर झाली, मोक्ष मिळेल. अरे कधी होऊ द्या म्हणले, प्रतीक्षा करायला माझी तयारी आहे, पण भगवान यावं लागेल. इतका नाचायला लागला भाव विभोर. अरे इतके जन्म घेशील का, तो मला किती घेईल, पण गॅरंटी झालेली. भगवंतानी सांगितलं आणि नारदानी नंतर सांगितलं, तुझी इतकी भावविभोर भक्ती आणि तुझं ही वेळ पाहून अरे काहीच वर्ष लागतील रे, 2-3 वर्षातच तुला होऊ शकेल. आपलं कधी माहिती नाही, प्रतीक्षा, वेट, गॅरंटी आहे मात्र याच्यात. कधी गॅरंटी, किती दिवस करायची. 3 दिवस आळंदीला आलतोत ना, आणि 1 दिवस जरा लग्न होतं म्हणून इकडं आलो. आणि अशी कोणती गॅरंटी, याला गॅरंट्या म्हणत नाहीत. अखंड 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 भजन, अखंड दर्शन. जे धावतया कर्माची लेणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेली आधणी साधनांची, जे ज्ञान धावत्या प्राणकर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे. काय काय अर्थ करतील लोक. जे ज्ञान, आता शब्दज्ञान कुठे येतं, इथं ते ज्ञान जे समाधीतून उत्पन्न झालेलं आहे. एक ज्ञान उत्पन्न होतं आणि एक ज्ञान शिकावं लागतं. शिकावं लागणारं ज्ञान हे शब्दज्ञान आहे, भलेही अध्यात्म असो. आणि उपस्थ ते आत्मज्ञान आहे. निपस्थ उपस्थ बालपणीच सर्वज्ञता वरी तया ते. आणि 16व्या वर्षाचा बालक एवढं लिहून जातो, बालपणीच सर्वज्ञता वरी तया ते. माऊली म्हणतात बाळपणीच तो सर्वज्ञ होतो. इथं मोठेपणी पण काही अक्कल नाही, कसं वागावं माहीत नाही, काय खावं माहीत नाही. काय हुशार बनलेली माणसं आहेत. म्हातारी होईपर्यंत काहीही समजत नाही, तरी आम्हाला समजत नाही हे कबूल करत नाहीत. आणि काही समजलं नाही कबूल करत नाहीत. काहीच नाही, आम्ही सर्वज्ञ आहेत, काही येत नसतं. जे धावतया कर्माची लेणी, धावतया कर्म, कर्म पळतं. काय अर्थ करतील लोक, कर्म पळतं काय अर्थ आहे हो सांगा. साप दिसल्यासारखंच झालं. आपण ज्ञानेश्वरीला बसावून सापानं फणा काढा, सगळे अशी. धावतया कर्म, कर्म म्हणजे प्राण शक्ती. धावत जाणार, धावत असलेली जी धावते आपल्या अंगामध्ये, ती प्राणशक्ती. कारण लोकांना कर्माचे अर्थ समजत नाही म्हणून चुकीचे अर्थ लिहिलेत. धावतया कर्माची लेणी, प्रत्येक इंद्रियामधून हा प्राण धावतोय, हा ॲक्शन करतोय, त्याला धावतं कर्म म्हणतं. जे ज्ञान धावत्या प्राणकर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे. हा धावणारा प्राण कुठे संपतो ही ट्रेन,
ही प्राणाची ट्रेन कुठे संपते? सहस्त्रार. ठिकाण कोणाचं आहे तिथे? काय? आत्म्याचं. आत्म्याच्या ठिकाणात ही ट्रेन थांबते आणि थांबते त्यावेळेस ज्ञान प्रगटतं. प्राण थांबला, कर्म थांबलं, धावणारं कर्म थांबलं की ज्ञान झालं. जे ज्ञान धावत्या प्राणकर्माचे समाप्तीचे ठिकाण आहे. धावतं कर्म जिथे संपतं तिथे आत्मज्ञान उत्पन्न होतं. म्हणजे समाधी बोध अवस्थेत गेल्याशिवाय हे होऊ शकत नाही. आणि म्हणून पुढची ओवी सांगते, नैष्कर्म्य बोधाची खाणी. आता अर्थ कळेल. नैष्कर्म्याचा बोध. ज्ञान कशाला म्हणतात? ज्या ज्ञानातून निष्कर्मता उत्पन्न होईल आणि जे ज्ञान पूर्ण धावणारं कर्म जिथे संपतं आणि नैष्कर्म्य बोधाची अवस्था उत्पन्न होते त्याला ज्ञान म्हणतात. आता लोक काय अर्थ सांगतात ते महाराज लोक. ज्ञानी महाराज बहुत ज्ञानी आहे, गप्पा मारते बडी बडी, त्याला ज्ञानी म्हणतात. महाराज बहुत ज्ञानी है. काही काही बाया, काही काही पुरुष, क्या चल रहा था उनका प्रवचन, आपने तो कुछ पल्ले नहीं पड़ा क्योंकि महाराज ज्ञानी है. शब्दज्ञान ऐकून सांगणं म्हणजे महाराज ज्ञानी. धावतया कर्माची लेणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी. ज्या ठिकाणी प्राण प्रवाह सर्व इंद्रियातले जाऊन आत्म्यामध्ये स्थिर झाले, प्राण थांबला, समाधी बोध अवस्था उत्पन्न झाली, त्याच्यातनं ज्या वेळेस कर्म उत्पन्न होतं ते नैष्कर्म्य. त्याच्यातनं जे ज्ञान उत्पन्न होतं ते नैष्कर्म्य बोधाच्या याच्यातनं उत्पन्न झालेलं ज्ञान आहे. ते बाधत नाही, प्रभू प्रेरणा देतो, त्याच्यातनं कर्म उत्पन्न होतं, पण ते निष्कर्म आहे. तुमच्या बुद्धीतून उत्पन्न झालेलं आणि प्रभू ज्यावेळेस बुद्धीमध्ये प्रभू प्रगटतो त्या बुद्धीतून प्रगटलेलं कर्म ते वेगळं, ते निष्कर्म असतं. समाधी बोध अवस्थेतनं ज्या ज्या वेळेस तुम्हाला प्रेरणा होतील त्या प्रभूच्या प्रेरणा आहेत. आणि त्या प्रभू प्रेरणा तुमच्याकडून कर्म करून घेतं किंवा दुसऱ्याकडून कर्म करून घेतं ते नैष्कर्म्य, कारण ते बाधत नाही, कारण ते प्रभूंनी प्रेरणा देऊन उत्पन्न केलेलं कर्म आहे तुमच्या बुद्धीमध्ये. म्हणून तुकाराम म्हणतात, मी माझ्या मनाने लिहिलेलं नाही. जसं आपण कविता लिहितो मनाने. आपल्या कमलताई कुलकर्णी पण लिहितात. कोणी लिहिलं 2 कविता घेऊन या, बीडमध्ये अधिवेशन आहे, बर आत्ता लिहिते, असं नाही. ते स्वतःच्या मताने लिहिलेलं आहे. प्रभू प्रेरणा नाही आहे. प्रभू प्रेरणा मोहम्मद पैगंबरांनी म्हटलंय, मला काही येत नाही, पण मी ज्यावेळेस ध्यानस्थ बसलो माझ्यामधून शब्द प्रगट झाले. लक्षात घ्या काय म्हटलंय. त्याला प्रभू प्रेरणा म्हणतात. आणि कुठल्याही सायंटिस्टला प्रभू प्रेरणा असते. 3999 प्रयोग केल्यानंतर ज्यावेळेस विजेचा शोध लागला नाही आणि 4000व्या किंवा कुठल्या प्रयोगाला लागला त्यावेळेस ती प्रभू प्रेरणा आहे. स्पार्क आला, खटकन शोध लागला. तुकाराम म्हणतात, आपुलिया बळे नाही मी बोलत, मी माझ्या बळाने बोलत नाही. आणि हेच ज्ञानेश्वर सांगतात, साय खड्याचे बाहुले चालविल्या सूत्राचे चाले. मी कठपुतली, सूत्रधार जसा नाचवतो तसा मी नाचायलो. सूत्रधार कोई और है. ऐसा दावित बोले स्वामी तो माझा स्वामी माझ्याकडनं बोलवून घेतोय, मी बोलत नाही.
इथे मी काही पाहत नाही हो पुढचं काय आहे. बोलून घेत आहेत ही मंडळी, बोलून घेत आहेत. मी म्हणतो आपुलिया बळे नाही मी बोलत, माझ्या बळानं नाही बोलत मी. काय टॉप आहे ज्ञानेश्वरीचा अर्थ सांगणं, सोपं नाही आहे, सोपं नाही. रहस्य उलगडत जातात. ही प्रभू प्रेरणा देतो. त्याला नैष्कर्म्य म्हणतात. कर्म नाही आहे, ते बंधन प्राप्त होणार नाही आहे, कारण प्रभूंनी प्रेरणा देऊन झालेलं कर्म. ईश्वर आणि म्हणून अर्जुनाची बुद्धी ईश्वरीय बुद्धी ज्यावेळेस झाली, समाधी बोध ज्यावेळेस उत्पन्न झाला आणि त्याच्यातनं प्रभू प्रेरणेतनं युद्ध केलं, प्रभूंनी सांगितलं म्हणून केलं, प्रभू प्रेरणेतून केलं. अहिंसा आहे, हिंसा कर. म्हणून प्रभू प्रेरणेतनं काहीही झालं तर ती कर्म बाधत नाही, ते वज्र कवच, त्याला नैष्कर्म्य म्हणतात. लक्षात घ्या पूर्ण. म्हणून हे धावतं कर्म ज्यावेळी समाधी अवस्थेमध्ये प्राण जाऊन स्थिरावतो आत्मस्थितीमध्ये, त्या ठिकाणी जे ज्ञान उत्पन्न होतं त्याच्यातनं नैष्कर्म्य बोध उत्पन्न होतो. आणि त्या बोधातून ज्यावेळेस तुम्ही कर्म कराल, ती अहिंसा आहे, ती प्रज्ञा आहे, तिच्यातनं काय स्पिरिच्युअल कोशंट आहे, तिच्यामधनं स्पिरिच्युअल प्रभूची प्रेरणा आहे. तुम्हाला माहीत नाही तुम्ही काय बोलणार आहेत आणि बोलून गेले. मीच माझी कॅसेट ऐकल्यानंतर इतका दंग होतो, बापरे आपण बोललोत का. मी हालत नाही माझ्या कॅसेटपासून, ज्यावेळेस कॅसेट लागते 1 सेकंद मी हालत नाही. हल्लो तर इतक्या लवकर येतो की कुठले वाक्य माझे निघून जातील, माझ्याच वाक्यांचा परिणाम माझ्यावर होतो, कारण ते माझे नाही आहेत, ते दैवी आहेत, म्हणून परिणाम होतो. मलाच एक समाधी बोध अवस्था माझ्याच प्रवचनातून उत्पन्न होते ऐकल्यानंतर, कारण ते माझं नाही, ईश्वरी. नैष्कर्म्य बोधच म्हणून बुद्धांनी प्रचार केला, आत्मबोधातून नैष्कर्म्यातून. म्हणजे ज्यावेळेस महावीर सांगायला लागले ती अहिंसा आहे, आपण घेतली ती अहिंसा नाही. समाधीबोध अवस्थेतून ज्यावेळेस कर्म उत्पन्न होती ती अहिंसा आहे, ती करुणा आहे. पहा कुठल्या स्टेजवर आहे सगळं. धावतया कर्माची लेणी नैष्कर्म्य म्हणून साधूंनी पूर्ण समाधीस्थ अवस्थेत पूर्ण बोध घेतल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही प्रचार कराल, ती प्रभू प्रेरणा असेल, तुमची नाही. प्रभू ठरवतो. लक्षात घ्या, प्रभूंनी ठरवणं आणि तुम्ही ठरवणं दोन्हीमध्ये फरक आहे. तितक्या उंचीवर गेल्याशिवाय प्रचार प्रसार करू नये, करूच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, मी पण कसा प्रचार केव्हा करतोय, तुका जेवणी जेववी लोका संतपण करी तुका. आधी मी जेवलोय, आत्मबोध रस मी जेवलोय आणि आता जीव घालायला तयार झालोय तुम्हाला. सेवितो हा रस वाटितो अनिका, मी स्वतः घेतोय आणि तुम्हाला वाटतोय. घ्या रे होऊ नका रान बरी, इकडे तिकडे फिरू नका, माझ्याकडे या. तुकाराम म्हणतात, आता जिवंतपणी कोणी गेलं नाही आणि आता गाथ्याकडे चाललेत, काय मिळणार आहे. वाटणारा निघून गेला, पुस्तकं उरलेत, बसा वाचित पारायण करीत. सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरी. आणि म्हणून तुकाराम म्हणतात, घोकून शिकून भाषणच करू नका. कोणता अभंग आहे,
शिकल्या बोलाचे सांगतील वाद, अनुभव भेद नाही कोणा. शिकल्या बोलाचे सांगतील वाद, शिकून घोकून पुस्तक वाचून धर्मशास्त्राचे जे सांगतील अनुभव न घेता. कोणाला अनुभव येऊ? अनुभव भेद नाही कोणा. पंडित हे ज्ञानी करतील कथा. त्यांना पंडित म्हणा, कथेकरी म्हणा, कथे करणारे ज्ञानी माणसं. पण न मिळती अर्था निज सुखा. पण आत्मसुख त्यांच्या बापाला मिळणार नाही, शब्दज्ञान मिळेल. वाचावं त्यांनी. शिकल्या बोलाचे शिकून घोकून, बहु दुधड झाली जरी गाय म्हैस. खूप दूध देणारी 12 लिटरची म्हैस आणली, गाय आणली, 7 लिटर दूध द्यायली. पण तरी काय होईल कामधेनू. काय दोन्हीमधला फरक काय? पंडित, शास्त्री पंडित, शास्त्री सद्गुरू याच्याशी तुलना कामधेनूशी केली. कामधेनूचा अधिकार येईल का तिला? हां, बहु दुधड म्हणा, पंडित म्हणा, ज्ञानी म्हणा, विद्वान म्हणा, तेवढी पूजा करा, त्याला संत म्हणू नका. लक्षात घ्या कसं डिमार्केशन आहे. जे धावतया कर्माची लेणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी. जे भुकेली धणी साधनांची. जे ज्ञान धावत्या प्राण कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे. ही गुणातीत खाण आहे. अशी आहे गुणातीत खाण म्हणजे त्रिगुणाच्या पलीकडे, सत्वरजतमाच्या पलीकडे गेलंय. गिरीशिखरावरून ज्ञानाचा प्रवाह खाली कर्मात विषयात आला. आता या धावत्या प्राणमन बुद्धी अहंकार कर्माची समाप्ती गुरुबळे परेतून योगदान वाढून उगमात होईल. जे भुकेलिय धणी साधनांची. हा निष्कर्म्य बोधाच्या समाधीतलं परमेश्वर सुखाचा ठेवा ज्या सद्गुरूंच्या, ज्या साधकांना अनुभव आला, तो कोणासाठी आहे? जे भुकेलिय धणी साधनांची. म्हणून मी बंदी घातली.